काही जागांना इंट्रोडक्शनची गरज लागत नाही, फक्त एक नजर अँड यू फील इट. दिस इज कोकण, जिथे रस्ता संपतो आणि समुद्र सुरू होतो. समुद्राच्या लाटा बोलतात आणि मन हळूहळू शांत होतं. हा प्रवास फक्त एक ठिकाण नाही, हा एक अनुभव आहे. ब्लू स्काईज, ओपन रोड्स, इथल्या प्रत्येक श्वासात कोकणाची माती आहे. समुद्राच्या साक्षीत गणपती बाप्पा विराजमान आहेत. कोकण म्हणजे कवितांचं, विचारांचं आणि कल्पनांचं घर आहे. इथले घाटातले रस्ते, निळेक्षार किनारे, इतिहासाच्या गोष्टी आणि श्रद्धेचे क्षण, हे सगळं मिळून बनतं आपलं कोकण. दिस इज रत्नागिरी, दिस इज कोकण. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. कहाणी सुरू झाली पुण्याहून, मुंबई गोवा हायवेने वाया संगमेश्वर. घाटातली वळणं पार करत पोचलो आमच्या फर्स्ट स्टॉप रत्नागिरीला. पहिल्यांदा आम्ही गेलो रत्नागिरीची शान असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर. हा किल्ला हॉर्सशू आकाराचा असून तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे. इतिहासात या किल्ल्याला खूप महत्त्व होतं, कारण महाराजांच्या आरमार दलासाठी हा एक मुख्य वॉच टॉवर म्हणून वापरला जायचा. इथे उभं राहिलं की इतिहासाचा गौरव आणि समुद्राची शक्ती दोन्ही सोबत अनुभवता येते. रत्नदुर्गावरच असलेले हे देवी भगवतीचे मंदिर, इथे तुम्हाला एक वेगळी शांती आणि आस्था अनुभवायला मिळेल. पुढे आम्ही गेलो जवळच असलेल्या शिवसृष्टीला. हा एक युनिक मॉन्युमेंट आहे, जिथे शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आणि कान्होजी आंग्रे यांचं दर्शन पण घेता येईल आणि वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती पण मिळेल. इथे तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत येऊ शकता. पण माझी एक टिप म्हणजे संध्याकाळच्या वेळेस इथे या, कारण रात्रीच्या लाईट्समध्ये ही जागा खूपच सुंदर आणि भव्य दिसते. जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर ओल्ड वर्ल्ड चार्म असलेला थिबा पॅलेस नक्की एक्सप्लोर करा. जेवणासाठी आमंत्रण हॉटेल हा एक हायली रिकमेंडेड ऑप्शन आहे. इथली फिश थाळी नक्कीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला भूक कमी असेल किंवा बिर्याणी आवडत असेल तर त्यांचाच SK बिर्याणी एक्सप्लोर करा. रत्नागिरीचा प्रवास संपवून आम्ही निघालो गणपतीपुळेकडे. वाटेत आरे वारे रोड म्हणजेच ट्रॅव्हल लवर्ससाठी एक ट्रीट आहे. ब्युटिफुल रोड्स, नारळाची झाडं आणि समुद्र किनारा. इट फील्स लाईक अन एंडलेस सिनिक ड्राईव्ह करताना पण मजा आली. वाटेत नारळ पाणी पीत व्ह्यू एन्जॉय करा. खूपच सिनिक व्ह्यू आहे. नेक्स्ट स्टॉप इज एका पहाडाने डिवाइड झालेले आरे आणि वारे बीच. दोन्ही बीच व्हाईट सँड आणि क्लीन आहेत. इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करा आणि मग पीसफुली सनसेटचा अनुभव घ्या. पुढं आम्ही आलो गणपतीपुळे मंदिराला. हे मंदिर जवळपास 400 वर्ष जुनं आहे. इथे गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे. एक खासियत म्हणजे भारतातील बहुतेक मंदिरे पूर्वमुख असतात, पण हे मंदिर पश्चिम द्वार देवता आहे, म्हणजेच याचे मुख पश्चिमेला समुद्राकडे आहे. कवी केशवसूत स्मारक, जिथे कल्पना, शब्द आणि कविता एकत्र येतात. कवी केशवसूतांची मराठी पुस्तकातली एक तुतारी ही कविता मला आज पण आठवते. आमच्या शाळेच्या वेळी जेव्हा शाळेमध्ये कविता असायच्या किंवा गद्य पद्य असे 2 वेगवेगळे विभाग असायचे, तेव्हा संदर्भासहित स्पष्टीकरण लिहावं लागायचं प्रत्येक कवितेचं. त्यामध्ये पहिले तुम्हाला कुठल्या कवीने ती कविता लिहिलेली आहे, कुठल्या काळात ती कविता लिहिल्या गेलेली आहे याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यावं लागायचं. आणि मग त्यानंतर त्या कवितेचा सारांश काय आहे, म्हणजे कवीचा त्या कविता लिहिण्याच्या मागच्या भावना काय आहे, ते त्या कवितेचा संदर्भ तुम्हाला लिहावा लागायचा. मराठी कवितांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवींच्या कविता आणि स्केचेस इथे प्रिझर्वड आहेत. यातून रत्नागिरीचा एक कल्चरल चेहरा पण समोर येतो. जयगड येथील जय विनायक टेम्पल. लोकांची आस्था, शांतता आणि एक डिवाइन एनर्जी तुम्हाला इथे फील होईल. टेम्पलचा कॅम्पस खूपच क्लीन आणि काम आहे. इथली गणपती बाप्पांची मूर्ती खूपच सुंदर आहे. दर्शन घेऊन, गणपती बाप्पांसोबत बोलून, हनुमानजींचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढचा प्रवास कंटिन्यू केला.
प्राचीन कोकण म्युझियम म्हणजे इतिहासाचा एक ट्रेजर चेस्ट. कोकणचा पूर्वीचा काळ कसा होता, तिथल्या लोकांची लाईफस्टाईल कशी होती, याचा एक परफेक्ट ग्लिम्स इथे बघायला मिळतो. स्टेसाठी आम्ही चूज केलं ब्ल्यू ओशन रिसॉर्ट अँड स्पा. हे गणपतीपुळेच्या जवळ मालगुंड येथे आहे. हे रिसॉर्ट जवळपास 75 एकर्समध्ये पसरलेलं आहे. इथलं आर्किटेक्चर थोडं पोर्तुगीज स्टाईल आहे, ज्यामुळे इथे एक रॉयल फील येतो. इथे तुम्ही इन्फिनिटी पूल, मल्टी क्युझिन रेस्टॉरंट्स आणि स्पाचा पण अनुभव घेऊ शकता. हे लक्झरी रिसॉर्ट निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. इथे वेगवेगळ्या टाईपच्या एकूण 55 रूम्स आहेत. हा रिसॉर्ट 2 भागात डिवायडेड आहे. एका साईडला स्टे आणि दुसऱ्या बाजूला नारळाची बाग आणि मालगुंड बीच. इथली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे या रिसॉर्ट पासून मालगुंड बीचला एक प्रायव्हेट एंट्री आहे. नो क्राऊड, नो रश, फक्त आपण आणि एक एंडलेस समुद्र. या बीचची खासियत आहे पॅरामोटरिंग. आकाशातून समुद्राचा तो बर्ड्स आय व्ह्यू बघण्याचा अनुभव खूपच थ्रिलिंग आहे. इट्स द परफेक्ट स्पॉट फॉर ॲडव्हेंचर लव्हर्स. एक खास हायलाइट म्हणजे रिसॉर्ट पासूनच सुरू होणारा एक छोटासा ट्रेक. हा ट्रेक तुम्हाला घेऊन जातो एका हिडन टेम्पलकडे, जिथून समुद्र आणि रिसॉर्टचा नजारा अप्रतिम दिसतो. जर तुम्हाला लोकल वाईब असलेली स्टे पाहिजे असेल तर कोकण नेस्ट एक कोझी ऑप्शन आहे. लाल भिंतींचा वाडा, शेणानी सारवलेलं अंगण आणि भोवती असलेली बाग, दॅट्स द रिअल कोकण वाईब. एक नियरबाय स्टे ऑप्शन वुड बी मॅग्नोलिया रिसॉर्ट आणि यांचं ओ फिश रेस्टॉरंट तर मस्ट ट्राय आहे. बजेट स्टे आणि कोकण वाईब सोबत बघताय, कम टू माडाच्या बनात. इथलं रेस्टॉरंट पण वर्थ विजिट आहे. ऑथेंटिक कोकणी फ्लेवर्ससाठी आदित्य खानावळ हे लोकल हायलाईट नक्की ट्राय करा. अदर लक्झरी स्टे ऑप्शनसाठी वेस्ट बे रिसॉर्ट किंवा MTDC रिसॉर्ट पण तुम्ही बघू शकता. रत्नागिरी म्हणजे नेचर्स ब्युटी, कल्चर आणि शांतता यांचा परफेक्ट कॉम्बो. दिस इज आवर कोकण स्टोरी. कमेंटमध्ये आम्हाला तुमची कोकण गाथा नक्की सांगा.